फलंदाजाला वेळोवेळी गती परिवर्तन करून संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून न्यावी लागेल. अशा प्रकारची खेळी या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळावी लागेल. एका बाजूला सिद्धेश तर दुसऱ्या बाजूला महेश ही विनीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हे पहिलं षटक पॉवर प्लेचं अडीवर षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गंगाराम नावाचा गोलंदाज संघातर्फे पहिलं षटक सुरुवातीचं षटक टाकण्यासाठी सज्ज. यावे मात्र अचूक टप्पा अचूक लाईन चेंडू मात्र विसावला गेला. यष्टीरक्षक धीरज याच्याकडे आणि निर्धाव पद्धतीचा हा चेंडू पहिला चेंडू गणला जाईल. मात्र गंगाराम याचा सुरेखरित्या चेंडू मारावा लागेल. यावेळी मात्र पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा बेड होतोय फंबल होतोय फलंदाज आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी जखडून ठेवण्यात यशस्वी होतोय. एक प्रकारे गंगाराम नावाचा हा गोलंदाज म्हणावा लागेल. 2 चेंडू आणि 0 धाव संख्या. सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल भूमिशेखर संघाची. यावेळी मात्र आक्रमण चेंडू जाईल तो मात्र सीमारेषे पार. 6 धावांसाठी डीजे भाई बजाव. पुन्हा एकदा सुरेख टप्पा. थोडासा पंचांकडे अपील मागितलं जातंय आणि इथं मात्र माघारी परतो तो मात्र सिद्धेश नावाचा फलंदाज. आक्रमण झालं आणि त्यानंतर मात्र बाद झाला. 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होती मात्र 6 अशी. एक मोठा फटका आणि त्यानंतर मात्र माघारी येतोय सिद्धेश नावाचा एक मोठा फलंदाज बाद होतोय. भूमिशेखर संघाच्या थोडस आनंद प्राप्त होतो कारण सिद्धेश सारखा आक्रमक फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र मैदानावरती दाखल होतोय समीर तांबोस्कर नावाचा फलंदाज. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 6 अशी. एक मोठा फटका. पहिले 2 चेंडू निर्धाव पद्धतीच्या टाकण्यास सज्ज झाला. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा गंगाराम ऑन फायर. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शीट मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय. एक धावा प्राप्त होते. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग फेटाळतो महेश नावाचा फलंदाज आणि एका धावेवर समाधान मानतो. सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 अशी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतो तो महेश नावाचा फलंदाज. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती मात्र 7 अशी. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र गंगाराम याच्याकडनं. या शेवटच्या दिवसामध्ये बक्षीस वितरणाचा आजचा दिवस. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र खोलून काढलेला चेंडू मात्र निर्बंध क्षेत्रामध्ये. फटका मात्र मोठा. मात्र धावसंख्या मिळेल ती मात्र फक्त एकच. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 8 अशी. डीजे भाई बजाव. आठ धावा खर्च केल्या गेल्या गंगाराम याच्या पहिल्या
सुरुवातीच्या या षटकादरम्यान आणि एका गड्याला तंबूमध्ये पाठवण्यात यश मिळालं ते मात्र गंगाराम याला. आता मात्र एका बाजूला महेश आणि दुसऱ्या बाजूला समीर नावाचं वादळ अजूनही मैदानावरती पाहायला भेटतंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना ज्ञानदेव सावंत नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा खोलून काढलेला चेंडू, मोठा फटका, देखणा फटका, यावर मात्र झेलची नामी संधी आणि इथं मात्र गडी बाद करण्यामध्ये चेंडू सुरेखरित्या हाताळताना मात्र धावसंख्येला रोध लावणारा हा चेंडू म्हणावा लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. एक मोठा फटका, देखणा फटका, नेत्रदीपक फटका आणि या नेत्रदीपक फटक्याचं रूपांतर मात्र झालं ते झेलच्या स्वरूपात आणि माघारी पुन्हा एकदा झेलच्या स्वरूपात परततोय तो आदित्य नावाचा फलंदाज. बॅक टू पॅव्हेलियन. डीजे भाई बजाव. आदित्य सारखा तगडा फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाला. झेलच्या स्वरूपात बाद झाला. तिसऱ्या गडीचं पतंग झालं. चौथ्या चेंडूवर धावसंख्येला रोध लावली गेली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 12. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न रितेश याचा. एक धावत पूर्ण गेली. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रसाद याच्याकडनं आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला गेला या दोन्ही फलंदाजांकडनं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावाने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल. धावसंख्या होईल मात्र 14 अशी 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धावा मिळते. सुरेख असं क्षेत्ररक्षण प्रसाद याच्याकडनं. मगाशी थोडीशी चूक झाली. आता मात्र मी चूक करणार आहे हा मनोमनी इरादा असेल प्रसाद याच्याकडनं आणि एकच धावा प्राप्त होईल या शेवटच्या चेंडूवर आणि इथं मात्र या शेवटच्या दुसऱ्या षटकाची सांगता होईल. हे एका धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होईल. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 अशी 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी खराब अशी कामगिरी पाहायला मिळते मंगलमूर्ती स्पोर्ट्स संघाकडनं. 3 गडी माघारी परतले गेले आणि मैदानावरती रितेश आणि समीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर आदित्य सारखा तगडा फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाला. महेश आरोस्कर सारखा तगडा फलंदाज बाद झाला. तिसरं षटक प्रसाद नावाचा गोलंदाज.
या मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, देखणा फटका, थोडस फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र एकच धावा प्राप्त होईल. या पहिल्या चेंडूवर प्रसादचा पहिला चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे सांख्यिक तिसरं महत्वाचं षटक हे प्रसाद याच्याकडे सोपवण्यात आलं कर्णधाराकडे. दुसरा चेंडू, या मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका रितेशच्या बॅट मधून. दुसऱ्या चेंडूवर मात्र सुरेख फटका, 4 धावा प्राप्त होतील आणि या दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 20 अशी. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 महत्वाचे गडी ही तंबूमध्ये परतल्यानंतर एक जबाबदारी असेल समीर आणि रितेश याच्यावर आणि ती जबाबदारी पार पडताना पाहायला मिळतात. हे दोन्ही फलंदाज एका बाजूला आक्रमण करतोय समीर, तर त्याला साथ देतोय रितेश कोळेकर नावाचा फलंदाज. पुढील चेंडू, या मात्र पुन्हा एकदा कार्पेट लाईन पद्धतीचा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, रनआउटचे नामे संधी. इथं मात्र आत्मघातकी फटका आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या गोलंदाजानं आणि माघारी परतवलाय समीर सारख्या एका तगड्या फलंदाजाला. ज्या समीरच्या बॅट मधून मगाशी एक चौकार पाहायला मिळाला तो समीर मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. या तिसऱ्या षटकादरम्यान, तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि माघारी परतला गेला. आणि आता मात्र ओमी नावाचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 फलंदाज मात्र माघारी परतले गेले मंगलमूर्ती स्पोर्ट्स संघाचे आणि वारंवार सुरेख असं गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र पुणे स्ट्रायकर संघाच्या हा गोलंदाज प्रसाद याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर 4 धावा निघाल्या गेल्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद केला. आता मात्र पुढील चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र फटका मात्र चुकला गेला आणि एकच धावा या प्राप्त होईल. यष्टरक्षकाकडनं थोडीशी चूक झाली मात्र एकच धावा प्राप्त होईल या चौथ्या चेंडूच्या दरम्यान. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या चौथ्या चेंडूवर 1 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 21 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ही 21 अशी. गुणलेखनाचं सुरेख काम पाहतोय संकेतजी सावळ. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळाला तर मात्र ओमीच्या बॅट मधून एक सावध गतीनं ओमीनं खेळ खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण एक महत्वाचे जे फलंदाज आहे ते मात्र बाद झाले आणि ते महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी सावध गतीनं खेळ खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण खराब चेंडूवर आक्रमण करायचं आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा ही रणनीती असेल एका बाजूने ओमीकडे, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देईल तो रितेश कोळेकर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवर 5 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. यावेळी मात्र झेलची नामी संधी आणि इथं मात्र थोडासा गंगाराम चुकतोय. थोडीशी हाताला जखम असताना पुरेपूर प्रयत्न केला गेला झेलचा, मात्र झेल थोडीफार चुकली गेली. पुरेपूर आपल्या संघासाठी साथ देतोय तो मात्र गंगाराम. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 23 अशी धावसंख्या होते. 23 अशी 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात हरी तांबोसकर. शेवटचा अंतिम निर्णायक षटक हरी तांबोसकर आणि स्ट्रायकिंग एंडवर युवा फलंदाज रितेश कोळेकर नामक.
यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र बॅटची कड लागली गेली आणि इथं मात्र यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि माघारी परतवतो मात्र या पहिल्या चेंडूवर रितेश कोळेकर डिजमॅन बजाव. मात्र सुरेख फटका आणि या फटक्याचं रूपांतर मात्र होईल हे 4 धाब्यांसाठी आल्यावरच लगेच सुरुवात करतो एका नेत्रदीपक फटक्याच्या माध्यमातून 4 धावा निघाल्या जातील. या दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 27 अशी पहिल्या चेंडूवर गडी गारत त्यानंतर मात्र 4 धावा निघाल्या गेल्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका झेलची संधी की होते की काय आणि इथं मात्र सुरेखरित्या झेल टिपतो कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक समीर तांबोस्कर डिजमॅन बजाव. आता मात्र जेलच्या स्वरूपात बाद झाला सौरभ आणि त्यानंतर मात्र मैदानावरती वर्णी लागेल तो म्हणजे नवीन फलंदाज शुभम नवाचा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शुभम नवाचा फलंदाज मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू जाऊन विसावेल तो मात्र निर्बंध क्षेत्रामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. या 4 चेंडूच्या दरम्यान 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 मोठे गडी गारद केले ते मात्र हरी तांबोस्कर नावाच्या या गोलंदाजानं. शेवटचे अंतिम 2 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 28 अशी. एका बाजूला ओमी आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय तर मात्र शुभम नावाचा न्यू बॅटर मैदानावर. या मात्र आक्रमण करायचं होतं ओमियाला थोडस खराब क्षेत्ररक्षण नीरज याच्याकडनं पाहायला मिळालं. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली गेली आणि या 2 धावा पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. 2 धावांनी सांख्यिक धावसंख्या परावर्तित होईल. धावसंख्या होती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 अशी 6 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका झेलची संधी आणि इथं मात्र थोडस चूक होते की काय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 32. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता दोन्ही स्ट्रायकर संघाला. हॅलो हॅलो यानंतर समालोचनाचा भार सांभाळतील योगेश परब.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय धन्यवाद तेजस. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर आपण पाहिलाय एमएसआरटी तुळस क्लब आयोजित तुळस प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा मैदानावर आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं, मान्यवरांची मंडळी या स्पर्धेसाठी, त्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय संजय तांडेल यांचं आगमन झालं. आपल्याला विनंती साहेब आमच्या माध्यमावर कक्ष देऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ती येणाऱ्या कालखंडामध्ये 24 चेंडूंचा खेळ, 24 चेंडू 33 करायचे आहेत या मैदानावर. भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला वेदा स्पोर्ट क्रिकेट संघ वाट पाहतोय कोणता संघ आमच्या समोर लढण्यासाठी मेगा फायनल साठी सज्ज होईल. जो संघ विजयी होईल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. या एमएसआरटी तुळस प्रीमियर लीगला येणाऱ्या कालखंडात वेदा स्पोर्ट क्रिकेट संघासमोर लढेल आणि जो संघ पराभूत त्याला नमस्कार करावा लागेल. 2025 ची ही वाट पाहावी लागेल मैदानावर. दत्तप्रसाद बेहेरे आणि धीरज तुळसकरी जोडी मैदान आपण पाहतोय. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाची आपण पाहतोय. तिन्ही पंच सर किरण परब, सर अजित काजडे, सर पॉलिक फर्नांडिस आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजच्या दिवसात सुमेध काळसेकर, तेजस सर, बादल चौधरी आणि मी योगेश परब पुन्हा एकदा आणि आमच्या समर्थ गुणलेखन संकेत तुळसकर आणि cricket.in ची सर्व टीम, सर गौरव सावंत, प्रथमेश, ओमकार आणि त्याचबरोबर मिलम पाटील आणि विघ्नेश प्रभू आपण पाहतोय. दत्तप्रसाद बेहरेनं आखूड टप्प्याचा चेंडू या मैदानावर थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेला आणि डीप स्क्वेअर लेगला एका सुंदर फटक्यानं सुरुवात केली मैदानावर आपण पाहतोय. फटकेबाजी सुंदर पद्धतीची 6 या धावसंख्येनं खातं खोललंय. फटकारानं या मैदानावर आतषबाजीला सुरुवात केली आहे ती भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि आतषबाजीनं सुरुवात करत या मैदानावर 33 धावसंख्येचा जरी मापक धावसंख्येचा जरी पाठलाग करायचा असला तरी अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता बचावाचं साधन आणि आक्रमकतेवर या मैदानावर फुलटॉस पद्धतीचा चेंडू या मैदानावर दिशा दिली आहे. वेगावर स्वार होऊन करण्याची गोलंदाजी मैदानावर क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यती शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय आणि एकेरी धावसंख्येची पावलं ही 3 धावसंख्येकडे जवळजवळ जोखमी धावसंख्येकडे वळली गेली आहेत आणि टाळ्यांची आवाज करून देणारी ही तिसरी धावसंख्या दत्तप्रसाद बेहरेला या 3 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आदित्य नाईककडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेनं कार्य करावं लागेल. जरी कमी धावा असल्या तरी तिथून गोलंदाजी आम्ही करणार हे इरादे मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपण पाहतोय. तर 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मैदानावर सुरुवातीला दत्तप्रसाद बेहरेनं हात खोलले एका मोठ्या फटक्यानं आणि त्यानंतर 3 धावसंख्येची लहर आहेत. तब्बल 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तो 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. धावफलक दडपण आहे मैदानावर कारण तुळसचा स्टार कास्ट धीरज तुळसकर स्ट्राईकला आहे. तो गोलंदाजाचं स्वागत नेहमी षटकारानं चौकारानं करतोय. तो फलंदाज आहे पण समोर वेगावर स्वार होऊन रफ्तार सज्ज झालाय तो आदित्य नाईक. मोठा फटका ज्यावर बातचीत केली ती बातचीत नसून 200 रुपयांची लढत ही सीमा रेषेवर बघायला मिळाली. कोणी झेल झिपायचं तू की मी, आता तू घेऊन ये हे इरादे झाले मैदानावर. 15च्या बाहेर प्रश्न. ज्या खेळाडूची या मैदानावर चर्चा केली गोलंदाजाचं स्वागत जो नेहमी एका मोठ्या फटक्यानं वारंवार करतोय त्या धीरज तुळसकरनं या मैदानावर हात खोललेत आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू भेटला, समोर मिळाला, बॅटच्या स्लॉट मध्ये होता, त्यानं त्याला प्लॉट मध्ये केलं चेंडूला आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. बॅकफुटला जायचं होतं, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केलंय मैदानावर. ते आदित्य नाईकला एका अवांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 16 धावा धावफलकावर षटकार ज्यानं डोकलाय त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्यापाशी जमा झालंय. धन्यवाद धीरज साठी. सुंदर फटका पाहायला मिळतोय बॅकफुटला जाऊन या मैदानावर एक सुंदर देखणे लायक लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी निघाल, शिक्कामोर्तब 4 धावा आणि सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 20 धावा धावफलकावर
स्तब्धता आली, विश्राम स्थिती निर्माण झाली आहे मंगलमूर्ती क्रिकेट संघाची. कारण स्टार कास्टनं या मैदानावर हल्लाबोल केला आदित्य नाईकवर. एक चौकार, एक षटकार अशी आतषबाजी. सांख्यिक धावफलकावर 20 धावफलकावर सन्माननीय पपेट आणि लॅन्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक हे धीरज तुळसकरसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. धन्यवाद ताडेल साहेब. 20 धावफलकावर अजूनही 13 धावांची आवश्यकता आणि यावर मैदानावर बॅकफुटला येऊन एक सुंदर नेत्रदीपक पद्धतीचा फटका आणि पॉलीला आठवण झाली असेल. कारण पॉली फर्नांडिस या फटक्यांसाठी भरपूर माहिर होता. हे फटके बघण्यासाठी बरेच त्याचे रसिक अपेक्षा घेत होते आणि पॉली फर्नांडिस सर ऑफिशियल्स आज मैदानावर पंचांची कामगिरी करताना पॉलीच्या आठवणींना उजाळा मिळाला असेल मैदानामध्ये. कारण बॅकफुट लावून सुंदर नेत्रदीपक पद्धतीचा फटका चौकारासाठी घडला जात 24 धावफलकावर आपण पाहतोय. 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेदा स्पोर्ट क्रिकेट संघ आपण रंगायला तयार व्हा. कारण प्रतिस्पर्धी संघ कोणता संघ दिमागात आपल्या समोर येईल आणि लगेच मेगा फायनलला ही मात्र सुरुवात होईल या मैदानावर. तुळस प्रीमियर लीग, सुंदर अशी ट्रॉफी, समसमता वर्ल्ड कप, सुवर्ण हस्ताक्षरात सीझनच्या सरते शेवटी कोणत्या संघाचं नाव हे सुवर्ण हस्ताक्षरात कोरलं जाईल. पंच 2 आज समांतर करतायत. सिव्हेर चेंडूचा इशारा केलाय. हा अवांतरच्या स्वरूपात पंचांनी सांगितलंय जी मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या बाहेर आधी तुझा चेंडू गेला त्यामुळे तुला दंडात्मक केलंय आणि 25 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुलटास पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं पटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आल्या स्किनवर परतीची फेक करतोय. जे सुरुवातीचं षटक हे लांबवलेलं षटक हे आदित्य नाईकचं एका महागड्या षटकाची झाली सांगता ती सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. तो 26 धावफलकावर 33 या धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि तोपर्यंत आपण जोडूया, ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. SK ऑडिओ सागर करंगुटकरशी जोडूया. सज्ज झालाय या मैदानावर. विचार केला भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी आव्हान हे सोपं होत गेलंय. मैदानावर विजयाचे दरवाजे उघडले आहेत आणि MS धोनी स्टाईलला या मैदानावर मोठा फटका टोलवत या मैदानावर सांगत होते की काय 6 धावा अजूनही एका धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ही एक धाव एका मोठ्या फटक्यानं धीरज तुळसकर हे पूर्ण करेल की काय. मंगलमूर्ती क्रिकेट संघासाठी धावफलक विचार केला तर फायटिंग टोटल होती. पण फायटिंग टोटलला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आदित्य नाईकला या मैदानावर एक भेदक गोलंदाजी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी करायची होती. पण प्रतिस्पर्धी संघाच्या स्टार कास्टनं समोरच्या स्टार कास्टवर या मैदानावर हल्लाबोल केला. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना रंगला आणि आदित्य नाईक हा महागडा ठरला मैदानावर. सुजितच्या फटक्यानं सामना या मैदानावर समाप्तीकडे मेगा फायनल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलाय तो भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघ आणि पुन्हा आता लढत असेल. मगाशी 95 धावांचा डोंगर आपण बघितलाय तो एका बाजूने या मैदानावर वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूने आणि 30 लढत आहे पुन्हा एकदा. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाने दिमागात प्रवेश केलाय. रसिक प्रेक्षकांची तोफा गर्दी. सुवर्ण हस्ताक्षरात या मैदानावर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल या वर्ल्ड कप वर ते येणारा काय ठरवेल. मेगा फायनल साठी पुन्हा एकदा आपण आवाज दोन आवाज ऐकूया. सर सुमेध काळसेकर सर तेजस आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मंगलमूर्ती क्रिकेट संघाचे मालक आणि सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण संघ उतरला त्याबद्दल MS साठी तुळस क्रिकेट क्लबच्या वतीनं तुमचं प्रथमतः स्वागत मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धावांची बहारदार जरा खेळ केली. सुरुवात दिमागात दत्तप्रसाद बेहरेनं केली पण त्यावर कळस चढवण्याचं काम या मैदानावर एक खिलाडी सेनाबरोबर जो लढलाय मॅन फ्रॉम तुळसचा धीरज तुळसकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.